लूक अध्याय 18 ओवी 11 पासून आपण वाचतो. आम्ही पाहतो 2 व्यक्ती मंदिरामध्ये प्रार्थना करायसाठी गेले. त्याच्यापैकी एक फरिसी होता आणि एक नाकेदार होता. आणि फरिस्यानी अशा प्रकारे प्रार्थना केली की हे परमेश्वरा, मी बाकी लोकांसारखा लोभी नाही. मी उपवास करतो, दान करतो, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. आणि नाकेदार माग उभा राहून परमेश्वराकडे पाहण्याची त्याची हिंमत न करून त्यांनी अंतकरण ठोकून पश्चातापाने खाली पाहून परमेश्वराजवळ पश्चाताप करून त्यांनी प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी पापी आहो, मी तुझ्याकडे पाहण्यासाठी सुद्धा माझी योग्यता नाही. अशा प्रकारे त्याने विनम्रता स्वीकार करून त्यांनी प्रार्थना केली. प्रियजनो, या दोघांमध्ये फरक काय आहे? एकाने स्वतःला मोठं बनवलं, स्वतःची वाहवा केली, स्वतःची वाहवा करून त्यांनी म्हटलं कमी असा प्रकारे आहो. दुसऱ्याने स्वतःला विनम्र केलं. प्रियजनो, विनम्र हृदय परमेश्वराला प्रिय आहे. आणि म्हणून आपण विनम्र हृदयाने परमेश्वराकडे प्रार्थना करणे शिकूया. पश्चातापाने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. विश्वासाने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. परमेश्वर आमचा बाप आहे, तो आमचा देव आहे, तो आमची प्रार्थना ऐकत आहे. आम्ही कुठेही असेल तरी परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे. परमेश्वर आमचे अंतःकरण ओळखतो. फक्त मंदिरामध्ये जाऊन आम्ही प्रार्थना करताना परमेश्वर आम्हाला पाहतो असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी जिथं आम्ही आहोत तिथं परमेश्वर आहे. आणि परमेश्वर आम्हाला पाहत आहे, आमच्या कार्याला पाहत आहे, आमच्या शब्दाला ऐकत आहे. आमचे अंतःकरण परमेश्वर ओळखतो. कधी कधी आम्ही आमच्या तोंडाने मी कसा आहो, काय आहे हे साबित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, परंतु परमेश्वराला सर्व माहीत आहे. मी कसा आहो हे माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही, कारण लोक मला ओळखतात. जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात किंवा माझ्यावर प्रेम करतात ते मला ओळखलेले आहे, समजलेलेच आहे, आणि ते आमच्यावर प्रेम करतातच. आणि जे आमच्यावर विश्वास करत नाही, आम्हाला ओळखत नाही, आम्हाला आमच्यावर प्रेम करत नाही, त्याच्यासमोर आम्ही कितीही सत्य सांगून ते काय समजणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विनम्र बनूया, विश्वासी बनूया. विश्वासाने आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.